बोलण्यासाठी संधी दिली। छत्रपती स्वराज्य रक्षक संभाजीराजांच्या आज पुण्यतिथी आहे, अभिवादन करतो। अर्थसंकल्प मांडत असताना अर्थमंत्र्यांनी महाराष्ट्र थांबणार नाही, विकास लांबणार नाही, मग कर्जमाफी का लांबली, मग लाडक्या बहिणींचे 2100 रुपये का लांबले, पण ते तुम्हाला द्यावेच लागतील, घेतल्याशिवाय आम्ही आता थांबणार नाही। त्यामुळे एका बाजूला कर्जमाफीचा विषय होत असताना या सरकारनं 24-25 साली आणि 23-24च्या तुलनेमध्ये आज 44,000 कोटी रुपये पीक कर्ज शेतकऱ्याला कमी दिले। जिल्हा बँका ज्या पद्धतीने कर्ज देत होत्या, जिल्हा बँकांनी 60,000 कोटी रुपये कर्ज 23-24 मध्ये दिलं होतं, 24-25 मध्ये 40,700 कोटी कर्ज दिले। म्हणजे एका बाजूला कर्जमाफी देणार होतो आणि ती कर्जमाफी न देता 20,000 कोटी रुपये शेतकऱ्याला कर्जच कमी दिले, ही बाब मात्र गांभीर्याची आहे। आणि मग दुसऱ्या बाजूला शेतकरी आज अडचणीत आहे आणि मग त्या शेतकऱ्याला कर्ज पण नाही आणि कर्जमाफीची आशा होती त्याच्यावर पण देखील आज भूमिका नाही। एका बाजूला त्या ठिकाणी आज आपल्या महाराष्ट्रात सगळ्यात मोठी अडचण आहे, माझ्या मतदारसंघात तर त्या ठिकाणी लाईटची इतकी मोठी अडचण आहे आणि दुसऱ्या बाजूला चंद्रपूर मधला थर्मल पॉवर प्लांट मध्ये युनिट 4 11 जानेवारी पासून बंद करण्यात आलाय। दुसरं युनिट क्रमांक 9 5 मार्च पासून 2025 पासून बंद करण्यात आलाय। त्याच्यामुळे सध्या महाराष्ट्रात माझ्या मतदारसंघात लाईटची इतकी दयनीय अवस्था आहे आणि मग लाईट नसल्यामुळे शेतकरी इतका हवालदिन झालाय। उन्हाळा येतोय, आज लाईट नाही, एका बाजूला आपण 7.5 HP पर्यंत लाईट बिल मोफत केलंय, पण लाईटच येत नाही तर त्या लाईट बिल मोफतचा उपयोग काय। आज आम्हाला दिवसभरामध्ये जर 200 फोन आले, 100 फोन आज लाईट साठी येत आहेत, वैतागून गेलीत लोक आणि लाईट साठी जर अशा पद्धतीची भूमिका घेणार असेल। दुसऱ्या बाजूला योजनेमध्ये त्या ठिकाणी स्पष्ट उल्लेख त्या ठिकाणी केलेला नाही की ही योजना चालू राहणार का। आणि मग सोलारच्या साठी आज आपल्याला अट टाकली 2.5 एकरापर्यंत 3 HP, 5 एकरापर्यंत 5 HP, परंतु 3 HP आम्हाला मोटरच चालत नाही। त्यामुळे अट शिथिल करावी आणि शेतकऱ्याला तो चॉईस द्यावा की 5ची, 7.5ची, 3ची कोणती मोटर वापरायची आहे। आणि मग अशा परिस्थितीत सरकार एका बाजूला ही भूमिका घेते आणि दुसऱ्या बाजूला मात्र अडचणी होत आहेत। आणि मग तुका म्हणे काय करू आता धरुणी भीड, निशंक हे तोंड वाजविले, नवे जगी कोण मुखियाचा जाण, सार्थ लाजून नवे हित, आता घाबरून काय करणार, आता मला हे तोंड वाजवावंच लागणार, मुख्याचा कोणी नसतो, लाजून नाही घाबरून नाही, हित होणार महाराष्ट्राचं। त्यामुळं आज माझ्या सोलापूर जिल्ह्याला, माझ्या माड्याला या अर्थसंकल्पातून काय मिळालं, निराशा मिळाली। पण अर्थसंकल्पामध्ये आम्हाला काय अपेक्षित होतं त्या गोष्टी मिळाल्यात का। आज एका बाजूला मुख्यमंत्री महोदयांनी सांगितलं बदल नाही, बदला नाही, बदलाव है। अजितदादा अर्थमंत्र्यांनी पण तशाच पद्धतीची भूमिका घेतली, पण आज सोलापूर जिल्ह्याला काय मिळालं, आज मत नाही तर निधी नाही असं म्हणून चालणार नाही। त्यामुळे उद्याच्या उत्तरामध्ये आम्हाला खात्री वाटते की या सगळ्या गोष्टीला त्या ठिकाणी सरकार उत्तर देईल। एका बाजूला सरकारकडे कर्जाची या गेल्या वर्षात 70,000 कोटी रुपये कर्ज वाढले आणि आता 7,82,000 कोटीवर कर्जाचा आकडा गेलाय। 56,727 कोटी रुपये वर्षाला फक्त व्याजासाठी परतावा सरकार करतंय। आणि मग केंद्र सरकार जर एकाच राज्य आणि केंद्र सरकार एकाच बाजूचं आहे। काल अर्थमंत्री महोदयांनी बोलताना सांगितलं फक्त 12,000 कोटी रुपये बिगर व्याजी त्या ठिकाणी सरकारला मिळाले। मग सरकारनं वरच्या सरकारकडनं 1,00,000-2 लाख कोटी रुपये बिगर व्याजी घेतले तर ह्या सरकारचं गणित देखील बसेल। मग एका बाजूला या महाराष्ट्राचा डोलारा कुणी सांभाळला तर बळीराजाने सांभाळला। बळीराजानं गेल्या वर्षी सरासरी 116.8% पाऊस झाल्यामुळे कृषी क्षेत्रामध्ये त्या ठिकाणी टक्का वाढला आणि 3.2 वरून 8.87 8.7% हा वृद्धी दर राहिल्यामुळे हे आपलं गणित बसलं। मग ह्या दृष्टीने आपल्याला काय उपाययोजना कराव्या लागतील तर 3.2 वरनं आपण 8.7 वर गेलोय। मग ऊसाच्या जातीमध्ये ऊस हा आपला महाराष्ट्रातला प्रमुख पीक आहे। मग आपल्या एका बाजूला यूपी मध्ये त्या राज्याची 2% रिकव्हरी वाढली आणि आपल्या राज्याची मात्र रिकव्हरी घटत चालली आहे।
मग ऊसावरती संशोधन करून ऊसाच्या जाती डेव्हलप करून ऊसाला रिकव्हरी आणि एकरी उत्पादन वाढवण्यासाठी योजना सरकारची यामध्ये काही दिसत नाही। मग डाळिंबाला आज तेल्या आणि मर रोगानंतर त्या ठिकाणी सगळ्या बागा संपत चालल्यात, परंतु कृषी क्षेत्र जर आपल्या या राज्याला त्या ठिकाणी उभारी देत असताना आपण कृषीच्या संशोधनावर काय काम करतो? मी माझ्या मतदारसंघामध्ये महाराष्ट्रातला देशातला 50% निर्यात हे केळीचं माझ्या मतदारसंघात नव्हतं आणि केळी संशोधन केंद्र व्हावं म्हणून सातत्यानं मी सगळ्यांना भेटतोय, पण केळी संशोधन केंद्रावर देखील उपाययोजना होत नाहीत। माझ्या भागातनं केळी एक्सपोर्ट होती, मग केळी त्या ठिकाणी देशातनं 25,000 कंटेनर होती आणि त्यातली 12,000 कंटेनर माझ्या मतदारसंघात नव्हती। तिथे ड्रायपोर्ट व्हावं म्हणून पाठपुरावा करतोय, परंतु यामध्ये ते देखील दिसत नाही। एका बाजूला सरकार सांगतंय दरडोई उत्पन्न वाढलं, मग दरडोई उत्पन्नामध्ये आपण बघितलं मुंबईचं दरडोई उत्पन्न 3,55,767 रुपये, ठाण्याचं 3,90,000 रुपये, पुण्याचं 3,74,000 आणि माझ्या सोलापूरचं 2,53,000। मग एका बाजूला 50% आमच्यापेक्षा दुपटीनं त्या ठिकाणी मुंबई, आणि मग हे नेमकं ग्रामीण आणि शहरी दरी वाढवायची आहे का आपल्याला? एका बाजूला महाराष्ट्र त्या ठिकाणी एक रस्ता आपण दाखवलाय 13 किलोमीटरचा 3,313 कोटी रुपये, दुसरा एक फ्लायओव्हर करतोय आपण 14 किलोमीटरचा 18,000 कोटीचा, आणि आमच्या महाराष्ट्राला ग्रामीणला काय मिळणार आहे? एक रस्त्याला पैसे मिळत नाही। आज आमच्या खड्ड्यातनं रस्ते चाललेत, आजची परिस्थिती काय? आणि मग एका बाजूला शहरीकरण, गरीब श्रीमंताची दरी, आणि मग शहरी आणि ग्रामीणची दरी आपण करणार आहे का आणि त्याला खत पाणी घालतोय का? मग एका बाजूला महाराष्ट्राचा जर विचार करायचा असेल तर ह्याच्यावरती आपल्याला उपाययोजना करणं गरजेचं आहे। आणि मग ग्रामीण भागामध्ये या सगळ्या रस्त्याला 7,000 कोटी रुपये दिले आणि मुंबईच्या एका रस्त्याला 18,000 कोटी। हा जो दुजाभाव होतोय तो ग्रामीण आणि शहरी ह्याच्यावरती त्या ठिकाणी या उत्तरामध्ये येणं अपेक्षित आहे। महाराष्ट्रात आता आपण महाराष्ट्र शक्तीपीठ त्या ठिकाणी घेतोय, आनंद आहे आम्हाला। 86,300 कोटी रुपयाचा शक्तीपीठ होणार आहे, 760 किलोमीटर त्याची लांबी आहे, भूसंपादन कारवाई प्रगतीपथावर आहे। 86,300 कोटी भागिले 760 केलं तर 113 कोटी रुपये एका किलोमीटरला पडणार आहेत। मग आमच्या ग्रामीण भागातल्या रस्त्याची अवस्था काय आहे? आणि एका बाजूला तुम्ही शक्तीपीठ करताय, आम्हाला आनंद आहे, पण शक्तीपीठ होत असताना मात्र आमच्या रस्त्याचं काय? आणि जी रस्ते आहेत ते ज्या रस्त्यावरती आज जायला अवस्था आहे, आज आमच्या ग्रामीण भागातली एखादी मायमाऊली जर गरोदर असेल तिला रस्त्यातच त्या ठिकाणी तिचे बाळंतपण व्हायला लागली, इतके रस्ते खराब झालेत, आणि आज आपण 113 कोटी रुपये एका किलोमीटरला खर्चणार आहे। मग हे योग्य आहे का? एका बाजूने आपण कोणती भूमिका बाजवतोय आणि दुसऱ्या बाजूला काय करणार आहे ह्याचा देखील आपण विचार करणं ह्या अर्थसंकल्पात गरजेचं आहे, ह्याचा आपण समाविष्ट करावा। नगर परिषदा सांडपाणी प्रक्रिया करण्याची आपण भूमिका घेतली, यासाठी 8,200 कोटी रुपये घेतले। आज आपलीच लक्षवेधी होती अध्यक्ष महोदय, उजनी धरणावरती आजची परिस्थिती अशी आहे, आज 3,000 TDS आहे पाण्याचा, त्याचं पाणी पिल्यानंतर त्या ठिकाणी मरणापेक्षा दुसरं काय, कॅन्सर असे मोठे भयानक आजार होत आहेत, आणि नदीकाठची गावं आमची त्या ठिकाणी बेफाम होत आहेत, आजारी पडतायत। आणि मग नमामि चंद्रभागा त्या ठिकाणी घेतली होती, त्या नमामि चंद्रभागेसाठी या बजेटमध्ये एकही रुपया देण्यात आला नाही। मग नमामि चंद्रभागा झाल्याशिवाय आमचं ग्रामीण भागातल्या जे आज उजनी धरणाच्या खालचं अख्ख्या पुणे जिल्ह्याचं इंडस्ट्रीचं सगळं पाणी घाण त्या ठिकाणी उजनी धरणात येतंय, आणि तेच उजनी धरणाचं पाणी आम्ही सगळेजण पितोय। आज पंढरपूरला वारीला आपण येता, त्या वारीला आल्यानंतर किती घाण पाण्यात तुम्हाला आंघोळ करावं लागते। एका बाजूला आपल्या देशामध्ये कुंभमेळा होतो, एवढी लोक येतात, आणि मग आमच्या नमामि चंद्रभागेमध्ये आपण काय करणार आहात आणि त्याच्यासाठी का निधीची तरतूद केली नाही ह्याचं देखील आपण या उत्तरामध्ये निधी देणं गरजेचं आहे। एका बाजूला महाराष्ट्र सिंचन सुधारणा कार्यक्रम आपण घेतलाय, त्यासाठी 5,036 कोटी रुपयाचं आपण घेतलंय, पण माझ्या भागातलं सिनामाडा उपसा सिंचनवरची आज गेले 30 वर्ष, बावी असेल, माझं तुळशी गाव असेल, परितेवाडी असेल, अंजनगाव असेल, कुरडू असेल, आज या गाव भागातली गावं 30 वर्ष निधीपासून आज वंचित आहे, त्यांना पाणी नाही। मग हे पाणी वाढवणार कधी, देणार कधी, आणि याच्यासाठी निधीची तरतूद कशी करणार? अध्यक्ष महोदय 5 मिनिटं, आज त्या ठिकाणी साहेब भीमा नदी आणि सीना नदीची परिस्थिती आपण बघा। भीमा आणि सीना नदीवर आज आपण बघतोय 3.5 TMC पाणी वाचवण्यासाठी आज आपण एवढा त्या ठिकाणी अहवाल केला, परंतु भीमा आणि सीना नदीची अध्यक्ष महोदय मी सकाळी 10 पासून बसलोय, 10:30 12:30 तास झालं, बोलू दे अध्यक्ष महोदय। आज
त्या ठिकाणी भीमा आणि सीना नदीची परिस्थिती जर बघितली तर आमची नदी सारखी बंद पडती, लिके त्या ठिकाणी बंधारे खराब आहेत, दरवाजे नाहीत. अधिकाऱ्यांना आम्ही आमसभेमध्ये असंच विचारलं तर त्या ठिकाणी त्यांच्याबद्दलच्या काही गोष्टी होत आहेत, परंतु आज आमचे दरवाजे नाहीत. आणि मग आम्हाला बॅरिकेज व्हावे म्हणून सातत्यानं निवडून आल्यापासून आम्ही प्रयत्न करतोय. हे जर भीमा नदीवरचे बॅरिकेज झाले तर भीमा नदीमध्ये 20 ते 22 TMC पाणी त्या ठिकाणी जे नदीला वाहून जातंय जे पावसाळ्यात ते थांबवू शकतं. सीना नदीमध्ये, मान नदीमध्ये असे मोठे बॅरिकेज करून 2-2 TMCचे 1-1 TMCचे त्यामध्ये 25 ते 28-30 TMC पर्यंत पाणी एक धरण करायचं म्हणलं तर आज किती पैसे लागतात, परंतु ह्याचा वापर करून आपण हे करण्यासाठी ह्याच्यामध्ये निधीची तरतूद नाही आणि मग हे करणं गरजेचं होतं. एका बाजूला सरकारनं सांगितलंय की शेतकऱ्याला वीज पुरवठा करण्यासाठी 27 जिल्ह्यातनं मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना राबवणार आहे आणि दुसऱ्या बाजूला मात्र आजची परिस्थिती अशी आहे की आमचा शेतकरी आहे, शेतकरी आज उच्च दाबाच, एका बाजूला लाईटचं नवीन कनेक्शन घ्यायचंय तर तुम्हाला सोलार घ्यायचा आहे आणि आमचं हाई लाईट चालत नाही. मग आमची या निमित्ताने विनंती आहे की ज्याचं एक्झिस्टिंग लाईटचं कनेक्शन आहे त्याला त्या ठिकाणी सोलार द्यावा, म्हणजे हाई या लाईटवरचा भार कमी होईल. आणि त्या ठिकाणी सोलार गेल्या वेळेस मुख्यमंत्री महोदयांनी उत्तर दिलं होतं 9 लाख पंप आमच्याकडे शिल्लक आहेत. मग 9 लाख पंप का जात नाहीत तर त्याचं कारण असं आहे की ज्याचे नवीन घेण्याचं प्रमाण कमी आहे आणि त्याच्यामुळे आता आपल्याला पुढच्या काळामध्ये हे करणं गरजेचं आहे. आमच्या उमेदच्या महिलांसाठी सरकारनं एक चांगलं काम केलंय. 10 जिल्ह्यामध्ये 150 कोटीची तरतूद केली आहे आणि एक मॉल करणार आहेत. पण माझी विनंती आहे की त्या ठिकाणी एका मॉलनं जिल्ह्यात काय होणार नाही, प्रत्येक जिल्ह्याला त्या ठिकाणी मॉल द्यावा. आणि 4 अध्यक्ष महोदय थांबा 5 मिनिटं. त्या ठिकाणी स्मारक आणि आज यशवंतराव चव्हाण साहेबांचं त्या ठिकाणी उद्या पुण्यतिथी आहे. यशवंतराव चव्हाण साहेबांनी या महाराष्ट्रातलं सगळ्यात मोठं 123 TMCचं उजनी धरण त्या ठिकाणी दिलंय. एका बाजूला आपण त्या ठिकाणी बघतोय की लोहपुरुष म्हणून सरदार वल्लभभाई पटेलांचा एवढा मोठा त्या ठिकाणी स्टॅच्यू केलाय. त्या धर्तीवरती माझ्या उजनी धरणावरती तसाच एक स्टॅच्यू करून त्या यशवंत सागरला एक पर्यटन स्थळ, या पर्यटन स्थळामध्ये आपण सगळे डेव्हलप केले. एका बाजूला सांगितलं स्मारक पर्यटन स्थळ डेव्हलप करतोय आणि उजनीसाठी 282 कोटी रुपये मुख्यमंत्र्यांची मंजुरी असताना ह्यामध्ये निधीची तरतूद नाही. मग जलपर्यटन होण्यासाठी 22,000 लोकांना तिथं रोजगार होण्यासाठी आज त्या ठिकाणची सगळी लोक आस लावून बसलेत आणि महाराष्ट्रातला सगळ्यात मोठा प्रकल्प. अध्यक्ष महोदय 10 मिनिटं आहो, 12.5 तास बसलोय अहो अध्यक्ष सकाळपासून. 10 10:30 वाजल्या बघा ना तुम्ही. 5 मिनिटं अध्यक्ष साहेब. धन्यवाद मंत्री महोदय, धन्यवाद साहेब. साहेब ह्या उजनी धरणावरती पर्यटन स्थळ डेव्हलप होणं आवश्यक आहे आणि हे डेव्हलप झाल्यास या भागात रोजगाराची त्या ठिकाणी खूप मोठी ही होणार आहे. एका बाजूला अध्यक्ष महोदय कृषी क्षेत्रात 3.2चं 8.87 झालं, उद्योग क्षेत्रात 6.2 वरनं आपण 4.9 वर आलोय आणि सेवा क्षेत्रात 8.3 वरनं 7.8 वर आलोय आणि आपला विकास दर 8 वरनं खाली घसरून 7.3 वर आलाय. त्यामुळे उद्योग व्यवसायाला आता चालना देण्यासाठी आमच्या मतदारसंघातल्या 2 MIDC प्रलंबित आहेत. त्या MIDC केल्यास पुढच्या काळात आम्हाला देखील ह्या उद्योगामध्ये कॉन्ट्रीब्युशन करण्यासाठी मिळेल. त्यासाठी आपण निधी उपलब्ध करून द्यावा. भारताचा जर राष्ट्रीय उत्पन्नातील GDP महाराष्ट्राचा वाटा बघितला 15% 13.3% घसरण्यात आलाय. त्यामुळे ह्याच्यावर देखील काम करण्याची गरज आहे. केंद्राने प्रकाशित केलेल्या अहवालानुसार स्रोत विचार करता आज आपण क्रमांक 4 वर 2014 ला होतो, आज क्रमांक 6 वर येतोय. ह्याच्यावर देखील विचार करण्याची गोष्ट आहे. आणि मग राज्यामध्ये एका बाजूला राज्य सरकारच्या पगारावरती 1,72,760 कोटी रुपये खर्च केले जातात आणि तिथं मात्र अधिकाऱ्यांच्या बाबतीत माणूस तिथं गेल्यावर माणसाला त्या ठिकाणी किंमत दिली जात नाही. तलाट्यापासून वरपर्यंत मोठे मोठे अधिकारी त्या ठिकाणी पैशाची मागणी केल्याशिवाय साधा दाखला देत नाहीत. कुणबी मराठ्याचा दाखल्याचा 1500 रुपये रेट पाडलाय आणि मग अशा परिस्थितीत एवढे सगळे आपण पगारी याचा आपला एवढा मोठा हिस्सा होत असताना देखील जर अशा परिस्थितीची भूमिका घेतली जाते तर ह्याच्यावर आपल्याला काम करणं गरजेचं आहे. माझं पंढरपूर, आपण देखील वारकरी आहात, संत सावता महाराज आहेत. पंढरपूरला आणि सावता महाराजाला यामध्ये का वगळण्यात आलं ही मात्र वारकऱ्यावरती आणि तमाम महाराष्ट्राच्या आराध्यावर आज पंढरीच्या पांडुरंगाला त्या ठिकाणी निधी
मंदिराला देणं गरजेचं होतं. मंदिराचं काम चालू आहे, अर्धवट काम राहिलंय आणि त्यासाठी निधीची गरज होती. कॉरिडॉरचा विषय, त्या ठिकाणी निधी देणार होते, नदीच्या पलीकडे वसवणार होते, पण त्याचा साधा उल्लेख देखील यात केला नाही. ह्याच्याबाबत उत्तरामध्ये द्यावं. संत सावता महाराजाच्या कार्यक्रमाला मुख्यमंत्री महोदय आले होते, त्यांनी 100 कोटी रुपये देणार असं घोषणा केली होती. 25 कोटी प्रत्यक्षात देतो, परंतु निधीची तरतूद झाली नाही. त्या ठिकाणी संत सावता महाराजाला भेटायला खुद्द पंढरीचा पांडुरंग आला होता आणि त्या सावता महाराजाला जर आपण बाजूला ठेवत असेल तर हे योग्य नाही. त्यामुळे आता महाराष्ट्र लांबणार नाही, थांबणार नाही. तर आता आम्हाला देखील निधी मिळावा एवढी विनंती करतो. मला बोलण्याची संधी दिली, धन्यवाद. किसनराव वानखडे.